नमस्कार बालमित्रांनो, आपण गेल्या व्हिडिओमध्ये विषय मराठीतील काव्य क्रमांक 3 भुई या कवितेचे अर्थघटन मिळवले. त्या कवितेचा भावार्थ कवीने कसा व्यक्त केला आहे ते आपण समजलो. चला तर कवितेच्या आधारे आपण आपल्या अनुभवाच्या जगात उडणार आहोत. आपल्या मित्रांसोबत कवितेची चर्चा करणार आहोत. चला तर मित्रांनो, गटात तयार व्हा. आपल्या मित्रांशी संवाद साधा. प्रश्न क्रमांक 1, तुम्ही निसर्गात काय पाहिले आहे? प्रश्न 2, इंद्रधनुष्य कोणत्या ऋतूत दिसते? प्रश्न 3, पावसाळ्यात धरती कशी दिसते? आणि प्रश्न 4, नैसर्गिक सौंदर्य पाहून तुम्हाला काय वाटते? चला मित्रांनो, आपापले अनुभव सर्वांना सांगा. प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 1, या कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन केले आहे? या कवितेत वर्षा ऋतूचे वर्णन केलेले आहे. प्रश्न क्रमांक 2, कवीने भुईला कशाची उपमा दिली आहे? कवीने भुईला निसर्ग मातेची उपमा दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 3, इंद्रधनुष्य केव्हा दिसते? उत्तर, इंद्रधनुष्य वर्षा ऋतूत दिसते. प्रश्न क्रमांक 4, रानाला बहार कशामुळे आली आहे? उत्तर, वर्षा ऋतूत निसर्गात झालेल्या बदलामुळे रानाला बहार आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5, वाऱ्याला वाकुल्या कोण दाखवित आहे? उत्तर, नाजूक रोपटी वाऱ्याला वाकुल्या दाखवित आहे. प्रश्न क्रमांक 6, नाजूक रोपटे केव्हा डुलते? उत्तर, जेव्हा वाऱ्याची झुळूक येते तेव्हा नाजूक रोपटे डुलते. प्रश्न क्रमांक 7, कोणाचे नवे रूप पाहून सर्व उल्हासित होतात? उत्तर, निसर्गसृष्टीचे नवे रूप पाहून सर्व उल्हासित होतात. प्रश्न क्रमांक 3, दिलेले शब्द वाचा. शब्दाचा अर्थ शोधून त्यावर बरोबरची निशाणी करा. शब्द पहिला आहे भुई. भुईसाठी आपल्याला 3 शब्द देण्यात आलेले आहेत: आकाश, भूमी, जंगल. या तिघांपैकी कुठले उत्तर खरे असेल? तर उत्तर आहे भूमी. शब्द दुसरा झुडूप. झुडूपला 3 शब्द देण्यात आलेले आहे: रोपटे, झाड, मंद वारा. चला सांगा पाहू याचे उत्तर. मंद वारा. प्रश्न क्रमांक 3, गोजिरे. या शब्दासाठी 3 शब्द आहेत: गोड, नाजूक, सुंदर, गोरा. नेमका कुठला अर्थ असेल? तर गोजिरा म्हणजे सुंदर, गोरा. चौथा, हुरूप. उत्साह, मन आणि दुखी. या 3 शब्दांपैकी कुठला शब्द खरा असेल? तर उत्साह. 5, रान. रान म्हणजे बगीचा, भूमी का जंगल? त्या 3 शब्दांपैकी नक्की कुठले असेल? तर जंगल. प्रश्न 4, कंसातून योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. 1, भुईने टिंबटिंब रंगाचा शालू नेसला आहे. 2, आकाशात ढग खेळ खेळत आहेत. 3, इंद्रधनुष्य ऋतूत दिसते. 4, पक्षी टिंबटिंब घेऊन विहरतात. 5, नाजूक रोपटी टिंबटिंबमुळे डुलतात. विद्यार्थी मित्रांनो, पटकन उत्तर लिहा. चला आपापले उत्तर तपासा. प्रश्न क्रमांक 5, गटात न बसणारा शब्द लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 4 शब्द देण्यात आलेले आहे. त्यात एक शब्द हा वेगळा आहे, तर तो वेगळा शब्द आपल्याला शोधायचा आहे आणि उत्तर लिहायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, खालील एक शब्दाचे 2 अर्थ असलेले वाक्य वाचा व त्या शब्दांचे वाक्यांच्या अनुरूप वेगवेगळे दोन्ही अर्थ लिहा. वाक्य क्रमांक 1, दर महिन्याला पेट्रोलचे दर कमी जास्त होतात. विद्यार्थी मित्रांनो, यात गुलाबी अक्षराचे
शब्द देण्यात आलेला आहे, तो म्हणजे दर. तर दर हा दोनदा वाक्यात वापरण्यात आलेला आहे, परंतु शब्द एकच आहे, परंतु त्याचे भिन्न दोन अर्थ आहेत. पहिला दर म्हणजे काय? तर तो आहे प्रत्येक. आणि दुसरा दर म्हणजे काय? तर तो आहे भाव. अशा प्रकारे शब्द एकच आहे, परंतु अर्थ त्याचे भिन्न दाखविण्यात आलेले आहेत. वाक्य क्रमांक 2. कधीही हार न पत्कारलेल्या खेळाडूंचा सरपंचांनी हार घालून सत्कार केला. पहा विद्यार्थी मित्रांनो, यात हार हा शब्द दोनदा आलेला आहे, परंतु पहिल्या हारचा अर्थ होतो पराजय आणि दुसऱ्या हारचा अर्थ होतो गळ्यात घालण्याची माळ. अशा पद्धतीने हा एकच शब्दाचा अर्थ दोन दाखविण्यात आलेले आहेत. वाक्य क्रमांक 3. नदीच्या तीरावरून त्याने मारलेला तीर झाडाच्या बुंद्यात रुतला. पहिला तीर याचा अर्थ होतो काठ आणि दुसऱ्या तीराचा अर्थ होतो झाडाचा बुंद. वाक्य क्रमांक 4. जिराफची मान खूप उंच असते, संग्रामला गावात खूप मान आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला मान म्हणजे कोण? तर जिराफची गर्दन म्हणजे गर्दन. आणि दुसऱ्या मानाचा अर्थ काय होतो? तर पद्धतीने मित्रांनो, एक अर्थ असेल त्याचे भिन्न दोन अर्थ असतात. यांना अनेक अर्थी शब्द असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 7. खालील दिलेल्या शब्दांचे वरील वाक्यांप्रमाणे दोन अर्थ असलेले वाक्य लिहा. जीवन याचा अर्थ होतो आयुष्य आणि पाणी. यातील वाक्य आपण बनवू. मनुष्य जीवन अनमोल आहे. मासा जीवनाशिवाय राहू शकत नाही. बालमित्रांनो, आता पुढील शब्द सर्व तुमच्यासाठी. प्रश्न क्रमांक 8. खालील दिलेल्या उदाहरणांप्रमाणे दार प्रत्यय लावून तयार होणारे शब्द लिहा. जसे की दुकान म्हणजे दुकानदार, इमान इमानदार. याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो शब्द तयार करा. प्रश्न क्रमांक 9. उदाहरणाप्रमाणे दार प्रत्यय लावलेल्या शब्दांची वाक्य बनवा. उदाहरणार्थ, भाजीची चव छान आहे. वाक्य, भाजी चवदार आहे. चव या शब्दाला आपण दार वापरला आणि चवदार शब्द तयार केला व त्यावर एक वाक्य तयार केले. त्याप्रमाणे खालील वाक्य तुम्ही बनवा.